हॅलो, नमस्कार. मी अमोल पाटील आणि आपण मागील व्हिडिओमध्ये एक बेसिक HTML कोडची अंडरस्टँडिंग घेतली होती, की त्यात कोड कशा प्रकारे फर्स्ट कोड तुम्ही राईट करू शकता आणि त्या गोष्टीची अंडरस्टँडिंग आपण मागील व्हिडिओमध्ये घेतली होती. आणि आता आपण HTML फॉर्म बघणार आहोत. HTML मध्ये फॉर्म जो घटक आहे ना, तो एक मेनली म्हणजे खूप मोर इम्पॉर्टंट घटक आहे. कारण की तुम्हाला जर तुम्ही एक कोणतेही वेब पेज वगैरे वेबसाईट बघितली, तर त्यात मल्टिपल थिंग्स म्हणजे आज जर तुम्ही गुगल बघितलं, जीमेल बघितलं किंवा फेसबुक, इंस्टाग्राम, तर तुम्हाला मल्टिपल ठिकाणी तुमचे ते फॉर्म्स यूज होत असतात. जसे की तुम्हाला बेसिकली लॉग इन करण्यासाठी आपण आपले डिटेल्स फिल करत असतो. एक्झाम्पल आपण बघूया. ज्यावेळेस आपण कोणतीही वेबपेज सर्च करतो, तर त्यावेळेस आपल्याला लॉग इन साइन अप वगैरे करावं लागतं. त्यावेळेस साइन अपसाठी आपल्याला आता बघा त्यांनी हा फॉर्म वगैरे हे आपल्याला म्हणजे वेबसाईटमध्ये खूप ठिकाणी हा फॉर्म हा यूज होत असतो. त्यामुळे हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट घटक आहे आणि त्याची अंडरस्टँडिंग तुम्हाला असणं मस्ट आहे. त्यामुळे चला आपण आज पहिलं फॉर्म बनवूया. तर एक तुम्ही एक हेडिंग देऊ शकता की आपण एक लॉग इन फॉर्म बनवूया. लॉग इन फॉर्म. तर फॉर्ममध्ये मेजरली आपण आहे ना, फॉर्म हा आपण कधीही फॉर्म टाईपच्या मध्ये लिहित असतो. हम्म. त्यामध्ये आपण फॉर्म टाईपच्या मध्ये लिहित असतो आणि फॉर्म टाईपमध्ये लिहिल्यानंतर त्यात आपल्याला मेनली दोन हे येतात, एक लेबल. लेबल त्याच्यामध्ये आपण फॉर्मला एक लेबल देऊ शकतो. जसं की आता इथं तुम्ही बघितलं एक्झाम्पल, त्यांनी तर नाही दिलेले आहेत, पण आता मेजरली खूप ठिकाणी असतात लेबल्स, तर ते बघूया आपण ते कशा प्रकारे डिस्प्ले करू शकतो. तर ईमेल आणि सेकंड येतो इनपुट. इनपुट हा पण महत्त्वाचा घटक आहे फॉर्म मधला. इनपुट आपण हे इनपुट टॅगने लिहू शकतो. त्याचे मल्टिपल टाइप्स आहे. आता मी सध्याला आपण टेक्स्ट ने बनवूया. तर तुम्ही लाईव्ह सर्व्हर मध्ये ओपन करू शकता आणि तुमचा फॉर्म अशा प्रकारे डिस्प्ले होईल. फॉर्म मध्ये एक लेबल, इनपुट आणि लास्टला बटन बटन असतं मॅक्झिममली. आपण बटन यूज करत असतो आणि बटन तर आपला आता हा बेसिक एक लहान फॉर्म तयार झालेला आहे. तो आपण तो बघू शकतो की एक ईमेल आहे. ईमेल फील्डमध्ये आपण इनपुट एंटर करणार आहे आणि सबमिट. तर त्यामध्ये आपल्याला लेबल टॅग यूज करावा लागतो, इनपुट टॅग लागतो आणि बटन लागतो. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इनपुट किती टाईपचे घेऊ शकतात आणि त्यानंतर आपल्याला अजून याच्यामध्ये जे ॲट्रिब्यूट्स आहेत, जे महत्त्वाचे ॲट्रिब्यूट्स आहेत, ते तर जसे की नेम. हे म्हणजे याची तुम्हाला आता फक्त अंडरस्टँडिंग घ्यायची आहे की नेम काय. तर नेम हे तुमचं एक इनपुट फील्डला आपण ज्यावेळेस आपल्याला तुम्ही फ्युचरमध्ये जावास्क्रिप्टशी डील कराल ना, त्यावेळेस डॉम मॅनिप्युलेशनच्या वेळेस मोस्ट इम्पॉर्टंट थिंग घेऊन जाते, टॅग आणि आय डी, नेम वगैरे. त्यावेळेस तुम्ही आता समजा मी इथं पहिले इनपुट फील्ड घेतोय आपण ईमेल, तर आपण याला ईमेल नाव देऊ शकतो जसं की आणि आय डी येतो. आय डी पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ते तुम्हाला डॉम मॅनिप्युलेशन ज्यावेळेस शिकाल ना, त्यावेळेस तुम्हाला ते लक्षात येऊनच जाईल. तर आपण याला पण ईमेल देऊ शकतो. तर हा आपला बेसिक हे तयार झालेला आहे. एक बेसिक फॉर्मचं स्ट्रक्चर प्रिपेअर केलेलं आहे. तर आपण पुढील व्हिडिओमध्ये इनपुटचे टाईप्स किती आहेत, बटनमध्ये बटन्सचे टाईप्स तर नाही आहेत, पण बटन्समध्ये काही एक्स्ट्रा बघता येईल तर ते बघू. ओके, देन थँक्यू.